Welcome back to Ingwa News. Agriculture Officer R. Mapsekar and team visited the farm of progressive farmer Ravikant Ramchandra Naik and Shreya Ravikant Naik at Chevoy, Virnoda to inspect the cultivation of various leafy vegetables and other crops. During the visit, the couple also carried out marigold plantation in the presence of the officials. इतके हायटीचो रेज बेड करपाचो गादी वाफो करपाचो रुंद एक 1.5 फूट सुमार चडसो केले जाता आणि तेजेर बी घालपाचे कितें जाता ही मुळां भायर सरले ते तरी तेका भायर सरता ती तुली ती धवी मुळां आहा पळय ती गरजेची तुझे उत्पन्न वाडोवपाक. दुसरी गजाल कमी उरले न्हू जाल्यार तुजे सादारण 20 दीस प्रोडक्शनाचे कमी उरता. तेचे आता म्हणजे आमी 70 दीस म्हणटा न्हू ते 65 दिसांनी सोंपतले आणि अशें जर केले जाल्यार आनीक 20 दीस वाडटले म्हणजे 90 दीस तरी 3 महिने साधारण क्रॉप उरता. 3 महिने म्हणजे साधारण तुम्ही चित्ता तेतून 30% प्रोडक्शन तुमकां चड मेळूंक शकता. म्हाका सांग आता तेचेर आमी माती घातली जातली आता करून काय जावपा ना. फुडल्या सिजनाक तुम्ही प्लॅन दवरात डायरेक्ट गादी वाफत करपाचो आनी भितर घालपाची. तुमकां शेण बी कितें घालपाक ते बरें पडटलें. एक्चुअली घातलेले हरशिमरात बारीक बारीक ना सकयल जाले न्हू तितके मुळां जमणीन तितके झाड तुमचे बरे. दसऱ्याक तयार जातली. आता कितली लायताले रोजांची हे झाडां? 2000 सुमार. 2000 लायताले. हेतून तुम्ही समाधानी आहात? हे वेगवेगळे प्रयोग करतात तुम्ही शेतान आम्ही पळयतात. बरो दिसता आपल्या चल आणि तितून म्हणून सबसिडी सगळे ते तेंच्यांनी म्हणटा तशें हेल्प करता तशें. आता प्रत्यक्ष आम्ही पळयतात सगळे ऑफिसर कृषी ऑफिसर तुमच्या शेतान येयले आणि तुमकां गायडन्स करता. ह्याच्या पयलीं ऑफिसर येताले अशें केन्ना गायडन्स करताले शेतकऱ्यांक? फर्स्ट टायम इतके सगळे जाण येयले तेन्ना आनीक मातशें बरें दिसलें आणि तेंच्यांनी हे केलें की बाबा कशें कितें करप कितें केलें उपरांत कशें जातलें सगळें तेंच्यांनी हे केलें. आयज आमी आसा रविकांत नायक यांच्या फार्माचेर. हेचे फार्म तुम्ही पळोवपाक गेल्यार चडशी वेजिटेबल क्रॉप जशी तुम्ही दोडगी म्हणात तवशी म्हणात वाली म्हणात हे तेंच्यांनी लागवड केल्ली आसा. गेली साधारण 5 वर्सां ह्या वेगवेगळ्या तरेचे भाजयो ते लायतात. ते सोडून ते मॅरीगोल्ड लायतात. मॅरीगोल्डाचे उत्पन्न तेंचे बरें आसा. विशय कसो जाला शेतकऱ्याक तशें पळोवपाक गेल्यार शिकोवपाची गरज ना की तेणी शेत कशें करचें पूण थोडेशे गजाली भितर ऍड केल्या उपरांत ते प्रॉफिट कशें जावं शकता हेच्या बद्दलचे डिस्कशन साधारण 6 महिन्या पयलीं आमचे जाले. विशय आशिल्लो ह्या सिजनान आमचे पक्षी जे आसात ती फळां खातात ते तुम्ही थोड्या प्रमाणात पळोवपाक शकता. वाली जशे खाल्लेले आसात जाल्यार ते कशें कंट्रोल करप कित्याक एकदा जर तेजो जो लॉस आसा तो तुम्ही पळोवपाक जाल्यार पक्ष्यांनी लॉस जो आसा तो पावसाच्या सिजनान चड जाता. मॅडम म्हणटाली गिमाच्या दिसांनी होच प्रॉब्लेम आसूं शकता. तर त्याच्या खातीर कितें करचें तर त्याच्या खातीर डिस्कशनासून म्हाका हांवें ताका सजेस्ट केलें की आमी ताका एंटी बर्ड नेट लावया. एंटी बर्ड नेट लावपा खातीर गव्हर्मेंट साधारण 25 रुपया स्क्वेअर मिटराक दिता. चडांत चड एखादो शेतकार 2 हेक्टर पर्यंत ते करू शकता. त्याचो फायदो असो जाता की एक्चुअली ते मल्टी सीजन तुमकां वापरपा जाता. साधारण त्याचो 50,000 रुपया म्हणजे 2 हेक्टराक खर्च आसूं शकता. तितूंतले 25,000 गव्हर्मेंट दिता. ते सोडून एडिशनल येता हो तुम्ही पळयला आसतलो हो स्ट्रक्चर ताका एक स्ट्रक्चर गरजेचो आसा. हो परमनंट स्ट्रक्चर जर एखादो शेतकार करता जाल्यार त्याच्या खातीर आमी सपोर्ट करता. ते सोडून आता ह्या सिजनाक आता आयज जशे मॅरीगोल्ड लायतले ते मॅरीगोल्ड लागवडी खातीर आमी सपोर्ट करता. आमच्या आत्माच्या मार्फत आमी वेगवेगळे नर्सरीज तयार केल्ले आसात जे नर्सरी मॅन त्यांच्या कडल्यान ह्या तरेची सिडलिंग शेतकऱ्यां खातीर अवेलेबल आसा. भाजयेचे बी डिपार्टमेंटा कडेन अवेलेबल आसा. थोड्या प्रमाणात तेंच्यांनी ते लायल्ले आसा. तुम्ही पळोवपाक गेल्यार आनी एक विशय आशिल्लो जो तांकां गेल्या वर्सा चड करून नोटीस जालो की पेडण्या भागान वायल्ड बायसनाचो प्रादुर्भाव हो चड जाल्लो आसा. जंगल वाडल्या कारणान आणि जंगल बाकीचे डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी आसल्या कारणान गावाच्या दिसांनी ही जनावरां येता. फेन्सिंग केल्या उपरांत साधारण नॉर्मली 5 ते 6 फुटाचे फेन्सिंग चलता पण ही जनावरां आसा एका 6 फुटाचे वयले फेन्सिंग जाय. आता हे फेन्सिंग तुम्ही पळयशात जाल्यार साधारण 7.5 फुटाचे फेन्सिंग आसा आणि जसे शेतकार सांगता तसे
जनावर भितर येयले तेंच्यांनी आजून नोटीस करूंक ना, कित्याक जी फेन्स आसा ती त्या जनावरांच्या हायटीच्या वयर आसा. तर तो एक तांकां फायदो जालो आनी तें फेन्सिंग करपाक गव्हर्मेंट तांकां सबसिडी दिता, म्हणजे शेतकऱ्यांक सबसिडी दिता. आमचे कडेन कशें आसता, एखाद्या टायमार अवेरनेसाचो विशय आसत, पण तो विशय आमच्या आत्मा टिमी कडल्यान आमी म्हणजे फुडें व्हरपाचो प्रयत्न आसा, जेणे करून प्रत्येक शेतकऱ्याक आमी कदाचित एखादी गजाल सांगप शक्य नासत, पूण तीच गजाल एखाद्या व्हिडिओ रुपान, जशें आयज आमी ह्या फार्मार आयले जाल्यार ह्या शेतकऱ्यान कितें केल्लें आसा हो जर हेचो प्रसार आमी केलो जाल्यार अजून थोडेशे शेतकार हेका जॉयन जावंक शकता. पळोवपाक गेल्यार हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन चडशी व्हेजिटेबल प्रोक्यूर करता, तेका ठरलेले रेट आसा, म्हणजे गव्हर्मेंटान पयलींच ठरयल्लें आसा की 30 रुपया किलोन तुमकां तुमची तवशी केली वयतली. मार्केटान भले तेजो रेट 20 रुपया आसल्यार सुद्दां शेतकऱ्याक 30 रुपयानच मेळटली. तशेंच प्रकारे तुमी भेंडो पळयशात जाल्यार भेंडो सुद्दां 50 रुपया हो रेट आसा, आनी तुमी मार्केटान पळयशात जाल्यार 35 ते 40 रुपया पर्यंत भेंड्याचो रेट आसता. हांव विकपाचो म्हणटा जाल्यार शेतकऱ्याक ह्या तरेन गव्हर्मेंट असो सपोर्टय करता. बाकीच्या बाबतीन ड्रीप इरिगेशन केले, इरिगेशनाच्या बाबतीन सुद्धा ड्रीप इरिगेशनान सुद्धा आमी ह्या पर्टिक्युलर शेतकऱ्याक आमी सपोर्ट केल्लो आसा. मशिनरी घेवपाक तुमी तुमच्या फाटल्यान पळयल्यार आमचो मिनी टिलर आसा, हो घेवपाक सुद्धा आमी सबसिडी दिता. शेतकऱ्यांनी ज्याची इच्छा आसा आणि जेका अशें म्हणत की नॉलेज मातशी कमी आसा जाल्यार तेंच्यांनी अवश्य आमच्या एग्रीकल्चर ऑफिसान विजीट करची, जेणे करून आमचे ऑफिसर आसा, आमचे स्टाफ आसा ते तांकां योग्य ते गायडन्स करतले. शक्य जालें जाल्यार तेंच्या फिल्डार विजीटय आमी प्लॅन करू शकता. हांव ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर पेडण्या झोनल एग्रीकल्चर ऑफिसर हांगा काम करता. आयज जे आमी आहा ते रविकांत नायक यांच्या फार्माचेर चिवयवाडा विर्नोडा फाटली 5 वर्सां त्यांनी वेगवेगळे जे व्हेजिटेबल्स, खास करून व्हेजिटेबल्स आणि फ्लॉरिकल्चरान मेरीगोल्ड याची लागवड केल्ली आसा. आणि आमी जर हांगा पळयत जाल्यार तिणी सिस्टमॅटीक पद्दतीन जी लागवड केल्ली आसा ती जावं भेंडी नाल्यार वाल जावं काल्ली जावं अशी वेगवेगळ्या आमचे व्हेजिटेबल्स प्रोडक्ट्स त्यांनी केल्ले आसा. आनी हे चडशे करून तो ऑर्गेनीक पद्दतीन तो हांगा करता. आणि आता त्यांनी सायटीन जर फाटल्यान पळयलें जाल्यार आमी मेरीगोल्डाक जागो दवरलेलो आसा. फाटल्या वर्सा त्यांनी 2000 स्क्वेअर मिटर एरियेन मेरीगोल्ड लायल्ली आणि तेतून ताका रिटर्न्स आणि प्रोडक्शनूय बरें मेळ्ळें. त्याच पद्दतीन तो ह्या वर्सा मोटिवेट जावन त्यांनी ग्राउंडनटा खातीर सेपरेट एक प्लॉट्स दवरलेलो. आयज पेडण्या भागांत पयलीं 15 वर्सां जर पयलीं पळयलें जाल्यार ग्राउंडनटाचें तशें प्रोडक्शन भरपूर आसलें. आयज खंय तरी तें कमी जायत आसा. त्या मोटिवेशनान त्यांनी ग्राउंडनटाची लागवड करपाचें ठरयल्लें आसा. पावस कमी जालो आनी तो आतां रायट टायम आसा ग्राउंडनटा खातीर. अशे वेगवेगळे थ्रू आउट द इयर म्हणजे खरीफ आणि रब्बी सिजनान तो व्हेजिटेबल्स घेता. आता जर लास्ट इयर त्यांनी वॉटरमेलन सुद्धा केल्ले आसा. चिली तो कल्टिवेशन फाटली खुबशीं वर्सां करता. अशे नवीन प्रोडक्ट्स ब्रोकोली सुद्धा त्यांनी ह्या प्लॉटान घेतली आसा. असो मोठे इनोवेटिव्ह फार्मर आसा तो आणि तेचे कडल्यान खुबशे गोष्टी आमकां शिकपाक मेळटा आणि बाकीच्या फार्मरांकूय तेचे कडल्यान शिकपाक मेळटले. सो चडशा फार्मरांनी त्यांचे प्लॉट विजीट करपाचो. तशेंच बाकीचे प्रोग्रेसिव्ह फार्मर आसा, श्रीराम साळगांवकर, उदय प्रभुदेसाय, राजाराम मावळणकर हे त्या वेगवेगळ्या क्षेत्रांत बरेचशे पेडण्या भागांत तरी काम करता. सो बाकीचे शेतकार आणि यूथ जर फार्मर आज कोणी तरी फुडें सरूंक सोदतात जाल्यार अशा फार्मरां कडेन तेंच्यांनी विजीट करपाची आणि तेंचे कडल्यान गोष्टी शिकून घेवपाची. कित्याक फार्मर हो खरो एग्रीकल्चराचो सायंटिस्ट जावन आसा आणि तेचे कडल्यान आमकां भरपूरशे गोष्टी शिकोवंक मेळटा. आमी ऑफिसान काम केले तरी आमी सुद्दां तेंचे कडल्यान खुबशे गोष्टी शिकता. सो अशेंच फार्मरांनी पेडण्याच्या फुडें सरचे आणि जी पडीक जमीन जी आहा ती आमी कल्टिवेशनान हाडची. आमचे कडल्यान जो सपोर्ट जाय पडटलो तो आमी अवश्य तांकां करतले आणि पेडण्याची खंय तरी शेती फुडें सरत रावची.